it gives you the resultant wave called as a stationary wave because it does not contain a term x. x ची टर्म असल्यामुळे हिला म्हटलं तर stationary wave. Resultant wave does not contain a term x, therefore the resultant wave does not move in any one direction called as a stationary wave. In stationary wave there are some points. Stationary wave मध्ये काही पॉइंट्स आहे की ज्याचे अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे त्यांना म्हटलं जातं अँटीनोड आणि असे काही पॉइंट्स आहे ज्याचे अँप्लिट्यूड सगळ्यात झिरो आहे. तर द पॉइंट्स वेअर डिस्प्लेसमेंट इज झिरो मिनिमम कॉल्ड ॲज अ नोड्स. आता कंडिशन फॉर अँटीनोड आणि कंडिशन फॉर नोड्स काय आहेत हे खाली दिलेलं आहे. हे कशावर तर अँप्लिट्यूड मॅक्झिमम आणि अँप्लिट्यूड मिनिमम. मॅक्झिमम अँप्लिट्यूड येते 2a कधी येते व्हेन कॉस इज प्लस ऑर मायनस 1. कॉस प्लस ऑर मायनस कधी असेल जर कॉसची किंमत 0 असेल तर +1, पाय असेल तर -1, 2 पाय असेल तर परत +1, 3 पाय असेल तर -1. म्हणजे थोडक्यात ह्या ब्रॅकेटची किंमत काय आली पाहिजे यापैकी 1 पाहिजे म्हणून हे दोन मी इक्वेट केले. 2πx डिवाइड बाय लॅम्बडा इज इक्वल टू 0 पाय 2 पाय 3 पाय आणि हे सोडवलं तर मला एक्सच्या व्हॅल्यू ह्या मिळतात. कुठल्याही दोघांची मी वजाबाकी केली याची वजाबाकी केली याची वजाबाकी केली किंवा याची वजाबाकी केली तर मला मिळते λ/2. सो ॲट दिस पॉईंट नोड्स आर प्रोड्यूस्ड and distance between two successive antinode. कुठल्या दोन सक्सेसिव्ह अँटीनोडमध्ये तर हे जे दोन सक्सेसिव्ह आहेत हा आणि हा याच्यामधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स λ/2 येतं किंवा हा आणि हा या दोघांमधलं जर डिस्टन्स घेतलं तर काय येतं λ/2. मिनिमम जिथं ॲम्प्लिट्यूड 0 येते कधी येईल ज्यावेळेस कॉस 0 असेल. म्हणजेच याच्या व्हॅल्यू कधी 0 असतात कॉस 90ला 0 असतो, कॉस 3π डिवाइड बाय 2ला 0 असतो. म्हणजे ह्या ब्रॅकेटच्या किमती एवढ्या जर घेतल्या तर प्रत्येक वेळेला त्याची किंमत 0 येणार आहे. म्हणून हे दोघं इक्वेट केले त्याच्यावरून एक्स काढलं. परत कुठल्याही दोन शेजाऱ्यांची वजाबाकी केली याच्यातून हे वजा केलं किंवा याच्यातून हे वजा केलं किंवा याच्यातून हे वजा केलं तर डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह नोड ते पण तुम्हाला मिळतं λ/2. म्हणजे दोन सक्सेसिव्ह घेतले कुठले नोड्स हा एक नोड आणि हा दुसरा नोड यांच्यातील अंतर जर बघितलं तर हे अंतरही मला मिळतं λ/2 किंवा या दोघांमधलं घेतलं हे डिस्टन्स ते पण काय येतं λ/2. आत्ता जे काय तुम्ही सगळे बघितलं तेच प्रॉपर्टीमध्ये लिहिलेलं आहे. पहिल्यांदा डेफिनेशन लिहिली त्या डेफिनेशनमध्ये नंतर जिथं ॲम्प्लिट्यूड 0 आहे डिस्प्लेसमेंट 0 आहे त्याला आपण नोड्स म्हणतो. जिथं मॅक्झिमम आहे त्याला अँटी नोड्स असं म्हटलं जातं. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स दोन शेजारच्या नोड्समधलं किंवा अँटीनोडमधलं λ/2 असतं. याच्यामध्ये अल्टरनेट नोड अँटीनोड्स क्रिएट्स होतात. हे आपण वेवमध्ये बघितलेलं आहे. अँटीनोड नोड अँटीनोड नोड नोड अँटीनोड नोड अँटीनोड नोड अल्टरनेट क्रिएट झालेले आहेत. या पद्धतीचे हे झाले याच्या प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स. तसंच प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी वेव्हमध्ये काय फरक आहे डिफरन्स आहे तोही तुम्हाला काल दिलेला आहे. प्रोग्रेसिव्ह सतत पुढं जातात. स्टेशनरी वेव्ह एका ठिकाणी स्टेडी तयार होतं. प्रोग्रेसिव्ह वेव्ह एनर्जी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. स्टेशनरी वेव्ह एनर्जी वाहून नेऊ शकत नाहीत. हे दोघांमधले मेन दोन फरक आहेत हे मात्र नीट लक्षात पाहिजेत. या दोन ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. ही एक वेव्ह ही दुसरी वेव्ह. ही या दिशेने पुढे येते ही या दिशेनेही पुढे येते. हे दोघे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने एकमेकाच्या दिशेने येत आहेत. दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ जर सारखी असेल आणि ज्यावेळेस त्या दोघे एकमेकाला भेटतील एकमेकाला भेटल्यानंतर या पद्धतीचा पॅटर्न तयार होईल. याला म्हणलं जातं स्टेशनरी वेव्ह. आता या वेव्हमध्ये बघितलं तर
इथून इथपर्यंतचं अंतर जे आहे ते म्हणजे याची वेवलेंथ लॅम्बडा आहे. हे एकमेकाला भेटल्यानंतर या पद्धतीचं होईल आणि मग हे जर अंतर बघितलं याच्यामधलं तर वेवलेंथच्या निम्म होतं आहे. सो लॅम्बडा डिवाइड बाय 2. इथं जे हे पॉईंट्स स्टेडी पॉईंट्स आलेले आहेत, स्थिर पॉईंट्स आलेले आहेत, त्यांना नोड्स असं म्हटलं जातं आणि जे पॉईंट मॅक्झिमम दिसत आहेत त्यांना अँटीनोड असं म्हटलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन नोडमधलं अंतर जर बघितलं तर लॅम्बडा डिवाइड बाय 2. हा नोड आणि त्याच्या शेजारचा अँटीनोड यातलं डिस्टन्स बघितलं तर लॅम्बडा डिवाइड बाय 4. हे जसं शेजारी शेजारी नोडच्या बाबतीत पाहिलं तसं शेजारी शेजारी अँटीनोडच्याही बाबतीत तुम्ही बघू शकता. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स इज लॅम्बडा डिवाइड बाय 2 and distance between antinode and node is lambda divided by 4. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे कारण की हे या पुढच्या दोन टॉपिक्समध्ये आपल्याला लागणार आहे. काय लक्षात ठेवायचं आहे? डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स ऑर अँटीनोड्स म्हणजे शेजारी शेजारी दोन नोड्समधलं किंवा शेजारी शेजारी दोन अँटीनोड्समधलं अंतर हे लॅम्बडा डिवाइड बाय 2 इतकं असतं. आणि डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड म्हणजे शेजारचा नोड आणि त्याच्या शेजारचा अँटीनोड याच्यामधलं अंतर लॅम्बडा डिवाइड बाय 4 इतकं असतं. हे मात्र लक्षात ठेवायचं. म्हणजे ही डायग्राम सगळ्यात महत्त्वाची आहे. रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. We see the reflection of transverse wave as well as longitudinal wave. First we see the reflection of transverse wave. Transverse wave get reflect from denser medium as well as from the rarer medium. Out of that first we see reflection of transverse wave from denser medium. Here we have shown the diagram. String is in rarer medium. A string acts as rarer medium and it incident on the denser medium. Here when the crest incident on denser medium it reflect as a trough. How it get reflect as a trough that we see. String act as a rarer medium, crest travel in a rarer medium and incident on a denser medium at a point B. Crest try to pull the point B upward, but point B is rigid and remain rest. But equal and opposite reaction get produced on the string as per Newton's third law of motion. The string is pulled downward and therefore crest get reflected as a tuff. In the other hand, when the tuff incident, then tuff get reflected as a crest. A phase change of pi radian on a reflection from denser medium get produced. जर रेअरर मिडियममधून ट्रॅव्हल होणारी क्रेस्ट डेन्सर मिडियमवर आढळली तर ती क्रेस्ट ज्या पॉईंटवर आढळती त्या डेन्सर मिडियमच्या पॉईंटला पुल करायचा, वर ओढायचा प्रयत्न करते. पण डेन्सर मिडियमचं पार्टिकल हे आपली जागा सोडत नाही. त्यामुळं काय होतं तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार त्या क्रेस्टवर अपोजिट रिॲक्शन होते आणि त्यामुळं ती क्रेस्ट ही टफ म्हणून रिफ्लेक्ट होताना दिसून येते. सेकंड पॉइंट, रिफ्लेक्शन ऑफ transverse wave from the rarer medium. If a crest incident on rarer medium, then it reflect as a crest. If a tuff incident on rarer medium, it reflect as a tuff. Here we have make arrangement that ring is a rarer medium and now the string act as a denser medium. This ring is allowed to move
in a rigid rod. One end of the string fixed to the ring which and slide which can slide easily on vertical metal rod. String is a denser medium. Crest traveling in the denser medium incident on the rarer medium at a point B. Crest try to pull the point B upward just like to in first case. Here point B also tries to pull in upward direction, but it is a rarer medium, so point B and ring move upward direction. The incident wave get reflected back as a crest. म्हणजे मागच्या वेळेसारखंच आहे. ज्या वेळेला डेन्सर मीडियममधून आलेली क्रेस्ट ज्या वेळेला रेअरर मीडियमच्या पॉईंटवर आढळते त्यावेळेला ती क्रेस्ट त्या रेअरर मीडियमच्या पॉईंटला वर उचलायचा प्रयत्न करते. रेअरर मीडियमचा पार्टिकल असल्यामुळं तो वर उचलला जातो आणि तो उचलला गेल्यामुळं क्रेस्ट इन्सिडेंट झाले की क्रेस्टच रिफ्लेक्ट होते आणि टफ इन्सिडेंट झाला तर रेअरर मीडियमपासून टफ तुमचा रिफ्लेक्ट होतो. या ठिकाणी फेज चेंज होत नाही. No change occur, no phase change occur on reflection from the rarer medium. Now we see the reflection of longitudinal wave. Longitudinal wave also get reflect from denser medium and from rarer medium. First we see the reflection of longitudinal wave from denser medium. Suppose compression of a longitudinal wave incident on the denser medium. Particles of the denser mediums are not freely vibrate. They are remain steady. But as per Newton's particle apply the opposite force on the crest particles, and because of that crest get reflected as a crest. Suppose longitudinal wave travel from rarer medium and the compression of wave incident on the denser medium. It tries to push the particle of the denser medium. That means incident or compression of a longitudinal wave try to push the particle of the denser medium. But energy of a particle in a rarer medium, that means in the compression, is not sufficient to compress the particle of the denser medium. As per Newton's third law of motion, an equal and opposite reaction, the particles of rarer medium get compressed. Therefore, compression is reflected as a compression and rarefaction is reflected as a rarefaction. No change of phase during the reflection. It is exactly opposite that reflection of transverse wave from rarer medium. या ठिकाणी काय होतं, लॉन्जिट्युडनल वेव्हची कॉम्प्रेशन ज्यावेळेस डेन्सर मीडियमवर आढळते तेव्हा त्या कॉम्प्रेशनचे पार्टिकल डेन्सर मीडियमच्या पार्टिकलला ढकलायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्याजवळ एवढी एनर्जी नसते की ती डेन्सर मीडियमच्या पार्टिकलला ढकलू शकतील, पुश करू शकतील. यांच्यावर एनर्जी कमी असते. याच्या उलटं काय होतं, न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार डेन्सर मीडियमकडून अपोजिट रिॲक्शन फोर्स त्या कॉम्प्रेशनच्या पार्टिकलवर लागल्यामुळं ते कॉम्प्रेशनचे पार्टिकल परत गेट कॉम्प्रेस होतात आणि माघारी फिरायला लागतात. म्हणजेच कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट ॲज कॉम्प्रेशन. या ठिकाणी फेज चेंज मात्र होत नाही. जसं मागच्या वेळेला ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये ज्या वेव्ह रेअरर मीडियमवर आढळल्यावर फेज चेंज होत नव्हता, अगदी तसंच या ठिकाणी दिसून येतं. Reflection from rarer medium, that means reflection of longitudinal wave
from the rarer medium. When the rarefaction incident on the rarer medium, it gets reflected as a compression. Why it gets reflected, that we see below. Longitudinal wave travel from denser medium to rarer medium. Phase change of phi radian. Compression is reflected as rarefaction, or rarefaction reflected as compression. When compression incident on rare medium, it pushes the particle of the rare medium, and rare particle get pushed in forward direction. The particle of rarer medium get pushed and move forward, and rarefaction is left behind. Therefore, compression get reflected as rarefaction, and rarefaction get reflected as compression. म्हणजेच इथं काय होतं, डेन्सर मीडियममधून जर कॉम्प्रेशन रेअर मीडियमवर आढळलं तर ते रेअर मीडियमवर कॉम्प्रेशन काय लावतं, तर फोर्स लावतं. त्यामुळे रेअर मीडियमचे पार्टिकल पुढं ढकलले जातात. ते पुढं ढकलले गेल्यामुळं तुम्हाला रिफ्लेक्ट होताना कॉम्प्रेशन जरी आढळलं तर रिफ्लेक्ट होताना रॅरिफॅक्शन हे रिफ्लेक्ट होताना दिसून येतं. म्हणजेच इथं पाय एवढा फेज चेंज झालेला आढळून येतो. ही जी केस आहे ही म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्हचं ज्यावेळेला डेन्सर मीडियम इन्सिडेंट होतं अगदी तशीच आहे.